15 इंच आलं. परंतु याच्यामध्ये काय झालं, आता मी जशी जशी छाती कमी केली, बरोबर आहे, जशी जशी छाती कमी केली तसा तसा माझा राऊंड मुंडा काय झाला, कमी झाला. 7 इंच तयार झाला. 7 2 14. पण माझा राऊंड मुंडा किती आहे, 15 इंचाचा आहे. समजते की तुम्हाला मला काय सांगायचं ते? माझा राऊंड मुंडा किती, 15चा. परंतु आपण हे फिटिंग कमी झाली आपली, म्हणजे गळा वाढला आणि फिटिंग जर आपण कमी केली, तिथे 14 इंच आपलं काय भरायला, राऊंड मुंडा भरायला. मग इथे हे चालेल का, नाही चालणार. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये सांगायचं तात्पर्य आहे की आपण काय करतो, ब्लाऊज लूज झाला, आपण काय करतो, ब्लाऊज लूज झाला म्हणून याला आतून एक अशी शिलाई मारून देतो, बरोबर आहे. असंच करता ना तुम्ही, किंवा थोडंफार इकडे झोळ या लागला तर तुम्ही काय करता, याला असं पकडता आणि शिलाई मारून घेता. येणे काय होतंय, येणे तुमचा हा सर्कल कमी पडतो. बर, आता हा प्रॉब्लेम तो सॉल्व्ह होऊन जातो. पण दुसरा प्रॉब्लेम तुम्हाला क्रिएट होतो याच्यामधून. आता दुसरा प्रॉब्लेम कुठला क्रिएट होतो, तर हा होतो मुंड्यामध्ये पूर्णपणे टाईट इकडे, म्हणजे बाही जिथे लावतो आपण ती, आणि तो खांद्यावरून उतरायला स्टार्ट होऊन जातो. म्हणजे इकडला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी प्रॉब्लेम इकडचा चालू होतो. कुठला साईडचा चालू होतो, ह्या साईडचा. महत्वाचं काय असतं की तुम्हाला काम करत्या वेळेस तुम्ही तो जो ब्लाऊज बनवून दिला तर तो तुम्हाला ऑल्टर पण समजला पाहिजे. परंतु सगळ्या व्यक्तींची म्हणणं असं असतं, सगळ्या लेडीजचं म्हणणं हे असतं की सर एकदा ब्लाऊज खराब झाला की तो रिपेअर होत नाही. बरोबर, तुमचं म्हणणं हेच आहे का? म्हणजे सगळ्यांचं जवळपास सगळ्यांचंच म्हणणं हे असतं की एकदा ब्लाऊज खराब झाला की तो रिपेअर होत नाही. रिपेअर होतो तो, तुम्हाला तो समजत नाही तो करायचा कसा. म्हणजे मी आज हा जो पॉइंट सांगतोय ना तुम्हाला, मी जो तुम्हाला हा आज पॉइंट सांगतोय ना, तर हा ऑल्टरचाच पॉइंट आहे, ऑल्टरचा. लक्षात आलं तुम्हाला? तुम्हाला याच्यामध्ये चेक हे करणं गरजेचं आहे की मी बाबा फिटिंग तर करून दिली, मग माझा राऊंड मुंडा आला का, तर नाही आला. मग त्याच्यासाठी तुम्हाला बाही काढावं लागेल. बाही काढून याचा राऊंड मुंडा वाढवावा लागेल आणि मग नंतर बाही लावावं लागेल परत. त्यावेळेस तुमचा प्रॉपर तुमचा ऑल्टर ब्लाऊज होतो. नुसती शिलाई मारून तुमचा ऑल्टर ब्लाऊज होणार नाही. लक्षात आलं का? नुसती शिलाई मारून तुमचा ऑल्टर ब्लाऊज होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला ऑल्टर समजणं गरजेचं आहे. आणि पहिला ऑल्टर तुम्हाला अशा पद्धतीने करायचा असतो. कोण पहिलं ऑल्टर काय करायचं असतं, तुम्हाला या पद्धतीने करायचं असतं. आणि आता तुम्हाला पहिलं ऑल्टर समजलं असेल. ज्यावेळेस पण तुम्ही फिटिंग मारत असाल आणि जर तुमचा फिटिंग मारल्यानंतर जर खांदा उतरायला स्टार्ट झाला तर याचा अर्थ तुमच्या मुंड्यामध्ये ब्लाऊज फसायलाय, म्हणजे बाहीमध्ये. ठीक आहे, तर त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल, राऊंड मुंडा वाढवावा लागेल. मग आता राऊंड मुंडा वाढवणार कसा? आता मी तर फॉर्म्युला तुम्हाला काय शिकवला की इथे 5.5 घ्या आणि इथे 5.5 घ्या. मग तुमच्या डोक्यामध्ये येईल की बाबा हे याच्या खाली चाललं. काय येईल तुमच्या डोक्यामध्ये, की याच्या खाली चाललं. हरकत नाही, हरकत नाही. याच्या खाली तुम्हाला 15 येण्यासाठी बघा तुम्हाला खाली सुद्धा घ्यावं लागेल अशा पद्धतीने. आणि हा सेप अशा पद्धतीने काय करावं लागेल, अशा पद्धतीने. आणि तुम्हाला इथून याला मोजून बघावं लागेल. बघा आलं का हे 7.5. गरजेचं नाहीये की हे तुम्ही 5.5च ठेवलं पाहिजे. हे कधी 5.5च्या जागेवर 6 होऊ शकतं. ज्यावेळेस डिफरंट मेजरमेंट येतो, कधी कधी काय होतं, चेस्ट कमी असते पण शोल्डर स्ट्रॉंग असल्यामुळे राऊंड मुंडा हा जास्त असतो. कॉमन वेळेस काय होतं, कॉमन वेळेस सहज राऊंड मुंडा बसून जातो, कॉमन ब्लाऊज असते त्यावेळेस. परंतु ज्यावेळेस डिफरंट मेजरमेंट येतात, की जसं की कोणी जिम मारते बघा, कोणी जिम मारतं, तर जिम जे मारतात त्यांची बॉडी ही स्ट्रॉंग म्हणजे फिटमध्ये असते आणि राऊंड मुंडे हे स्ट्रॉंग असतं. ठीक आहे, मग अशा वेळेस काय होतं, त्यांचा राऊंड मुंडा मोठा राहतो. मग आपण नुसतं 5.5 घेऊन चालेल का, तर नाही चालेल. तुम्हाला जर कमी पडत असेल तर तुम्ही याला खाली उतरू शकता, याला तुम्ही खाली उतरू शकता. ठीक आहे, आणि खाली उतरून तुम्ही हा सेप वाढवून घेऊ शकता. समजलं का तुम्हाला मॅडम? सविता मॅडम, सविता मॅडम आहेत का गायब झाल्या?
ठीक आहे. हो बरोबर, ठीक आहे. पण समजलंय ना तुम्हाला? हा. आणखीन दुसरा कोणाचा काही प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये मला जरा कळवा. अच्छा, आता बोला ना. आपण मुद्दा खोली आणि जे गळ्याचे घ्यायचं 4 इंच मग घ्यायचं ना. हा, नाही 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 नाही, आता जिथे उंची आली तिथून तुम्हाला 5.5 इंच इथं खाली घ्यायचं असतं. आणि राऊंड मुंडा मोजत्या वेळेस तुम्ही इथे शोल्डरला शिलाई जी मारणार आहात ही, तर ही सोडून तुम्हाला इथे खाली राऊंड मुंडा मोजायचा. ठीक आहे. अच्छा. हा, कारण तुम्ही शोल्डरला अटॅच करून टाकसाल ना याला तुम्ही शोल्डर अटॅच करसाल, तर हे तुम्हाला वरून मोजायला नाही जमणार, तुम्हाला इथून खालीच मोजावं लागेल ना. अच्छा. तर त्याच्यासाठी अर्धा इंचाची मार्किंग असते. ठीक आहे. गळ्याची उंची जरी मोजायची असेल तर आपण इथूनच खाली मोजणार, 9 इंच, 11 इंच, 12 इंच जी पण पाहिजे असेल ती. ठीक आहे. अशा पद्धतीने घेऊन तुम्हाला हे माप करायचं असतं. बरं, हे समजलं तुम्हाला. आता आपण काय केलं, याला ठेवलं याच्यावरती असं ठेवून आहे तशी ही मार्किंग केली, आहे तशी. आणि आहे तशी मार्किंग करून इथे माझं कट आहे म्हणजे फिटिंगचं माप आहे म्हणून मी इथे फिटिंगचं माप केलं आणि पुढच्या भागाला सरळ घेतलं. काय केलं, पुढच्या भागाला सरळ घेतलं. पुढच्या भागाला सरळ घेतल्यानंतर आता हा भाग पूर्ण आपला तयार झाला. आता इथं काही डोकं लावायची गरज आहे का तुम्हाला, की इथे छातीचं माप किती टाकू, कमरेचं माप किती टाकू, गळ्याची रुंदी किती टाकू, हे काही डोकं लावायची गरज आहे का? नाही. हे सर्व काही या बॅक साईडवरनं आलंय. ह्या बॅक साईडवरनं सर्व काही आलंय. फक्त तुम्हाला आता याच्यामध्ये टक्स कसे घ्यायचे हे शिकायचं. कालपर्यंत आपण हा टक्स शिकलो, हा टक्स शिकलो. कालपर्यंत आपण हा टक्स शिकलो, हा टक्स शिकलो. हा टक्स आपण 1.5 इंच घेतला, हा टक्स आपण 1.5 इंच घेतला, हा टक्स आपण 2 इंच घेतला. पण तो घेतला कसा, जी सरळ लाईन आली त्याच्या 1.5 इंच साईडला. किती घेतला? 1.5 इंच साईडला. आणि सगळ्यांनी हे 2 मार्किंग अतिशय छान केल्या, मस्त केल्या, एकदम छानपैकी केल्या. ठीक आहे. तर तुम्हाला जे आहे तर आता याच्यामध्ये हे 2 टक्स मला शिकवायचे. मग आता ते कसे बनवणार आपण, ते बघा. हा टक्सची लाईन आहे एक, आणि याच्यावरती तुम्हाला ह्या साईडला 1.5 इंच घ्यायचं आहे आणि ह्या साईडला 1.5 इंच घ्यायचं आहे. काय करायचं आहे, ह्या साईडला 1.5 इंच व ह्या साईडला 1.5 इंच घ्यायचंय. दोन्ही साईडला इकडून इकडे 1.5 इंच घेणार आणि इकडून इकडे 1.5 इंच घेणार. ठीक आहे. आता हे 1.5 इंचाचा टक्स झाला, हा 1.5 इंचाचा टक्स झाला, हा अर्धा इंचाचा टक्स झाला. आता राहिला इकडला टक्स. आता हा टक्स ज्या वेळेस घेत्या वेळेस तुम्हाला इथून वरती 1.5 इंच उचलायचं. किती उचलायचे? 1.5. किती उचलणार? इथून वरती 1.5 इंच उचलणार. आणि हे 1.5 इंच तुम्ही हा जो 1.5 दिलाय इथून असं क्रॉस घ्यायचा. बरं, इथे काही डाऊट आहे का तुम्हाला? हे कसं घेतलं, काय घेतलं वगैरे काही? समजले तुम्हाला? परत एकदा रिपीट करतो, म्हणजे जेणेकरून तुमचं जे काय मिस झालं असेल ते मी तुम्हाला सांगतो. बघा, इथे आपण पूर्ण बॉक्स बनवला. बॉक्स बनवल्यानंतर इथे 1.5 इंच घेतला आपण. याच्यावरती 1 इंचाची मार्किंग करून इथे आपण सेफ देतो ह्या टक्सला, म्हणून आपण 1 इंच घेतला. आता इथून इथे डॉट उंची तर सगळ्यांना मी शिकवली, समजली सगळ्यांना डॉट उंची. ही डॉट उंची आपल्याला इथून इथे घ्यायची. काय करायची? इथून इथे घ्यायची आपल्याला पूर्ण डॉट उंची. आणि आता हा योग पट्टीचा भाग आहे, हा कट होणार आहे. तर आपण ह्या टक्सची मार्किंग इथं करून चालेल का? नाही चालणार, कारण की आपलं हे काही कामाचंच नाही ना, आपण याला कापून टाकणार आहे. मग मार्किंग सुद्धा आपल्याला इथेच करावं लागेल. म्हणून आपण इथून इथे छातीचा 12वा भाग अधिक 1 इंच करून घेतलाय. बघा काय केला, छातीचा 12वा भाग अधिक 1 इंच इथे घेतलाय. अर्धा इंच आपण इकडे मार्किंग केली, अर्धा इंच इकडे मार्किंग केली. हा एकच टक्स अर्धा इंचाचा आहे. परंतु मी तुम्हाला कालच शिकवलं की हे 3 टक्स तुमचे चुकले तरी चालेल, परंतु हा टक्स चुकला तर चालणार नाही. कालच मी काय सांगितलं तुम्हाला, की हे तुमचे 3 टक्स चुकले तर चालतील, परंतु तुमचा हा सेंटरचा जर टक्स चुकला तर चालणार नाही. त्यामुळे तुम्हाला जे आहे तर हा टक्स परफेक्ट आणायचा आहे. परफेक्ट आणायचा आहे. तर तुम्हाला हा टक्स जर बघा, आता ही माझी डमी आहे,
माझ्या बॉडीचा टच जो आहे तर हा इथे बसला पाहिजे. कुठे बसला पाहिजे? इथे. परंतु तो हा इथे न बसता एक तर इकडल्या साईडला गेला तर चालेल का? नाही चालणार. किंवा इकडनं इकडे आला तर चालेल का? नाही चालणार. म्हणजे ना इकडे चालणार ना इकडे चालणार. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, तर हा टच चुकून नाही चालणार. हा टच तुम्हाला परफेक्ट आणावा लागेल. हा थोडा इकडला इकडे आला तरी चालेल, इकडला इकडे गेला तरी चालेल, इकडला इकडे गेला तरी चालेल. हे टच, परंतु हा टच नाही चालणार. हा टच मात्र तुम्हाला परफेक्टच आणायचा असतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला हा टच तुम्हाला व्यवस्थित पैकी विचार करून घ्यायचा. मग हा टच आपण घेतो कसा? कोण सांगू शकतं? म्हणजे मला पण कळेल तुमच्या लक्षात येते की नाही येते. छातीचा 12वा भाग. येस, करेक्ट. छातीचा 12वा भाग आधी 1 इंच चार्ट आलाय तुम्हाला. त्याची मी पीडीएफ करून आज परत तुम्हाला पाठवतो. त्याची पीडीएफ करून पाठवतो. आज मी परत तुम्हाला त्याची पीडीएफ करून पाठवतो. सगळ्यांनी झेरॉक्स मारलाय का? ज्यांनी ज्यांनी केलं त्यांनी मारा. झेरॉक्स मारून ठेवा. ठीक आहे, झेरॉक्स मारून ठेवा. कारण म्हटलं की तुमच्या समोर आला पाहिजे तो. आता मोबाईल खोलायला तर काही जमणार नाही. तुम्ही आता ज्यावेळेस मीटिंग जॉईन करता त्यावेळेस. ठीक आहे, त्यामुळे तो पेपर तुमच्या समोर असावा. मी आज परत एकदा त्याला पीडीएफ करून पाठवतो त्याची, जेणेकरून क्लॅरिटी येईल. तर तुम्ही याला इथे अशा पद्धतीने घेतलाय, इथे हे भाग घेतलाय. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने हा तुमचा पूर्ण भाग झाला. आता बघा, हा तर आपला बॅक साईड आहे. बघा, हा बॅक साईड आहे. हा बॅक साईडचा शेप आहे. आता तुम्हाला सर्वांना माहिती असतो की फ्रंटला पण शेप असतो. आतून मुंडा शेप असतो हे सगळ्यांना माहिती आहे. फ्रंटला सगळेजण देतात. तर हा टक्स किती आला पाहिजे? तर हा टक्स आला पाहिजे 1.5 इंच. किती आला पाहिजे? 1.5 इंच. 1.5 इंच कमी. आणि खूपच हेल्दी असेल, खूपच. आणि बॉडीमध्ये इथे दबलेला असेल भाग. बॉडीमध्ये इथे दबलेला असेल बघा, खूपच हेल्दी असेल आणि बॉडीमध्ये इथे असं दबलेला असतो भाग हा जास्त. म्हणजे बॉडी इकडे जास्त बाहेर आणि इकडे आतमध्ये दबलेला असतं. त्यावेळेस तुम्ही 1 इंच पर्यंत नेलात तरी चालतो. 1 इंचापर्यंत. पण हे कधी कळेल तुम्हाला? ज्यावेळेस तुम्ही त्या कस्टमरला बघसाल, त्यावेळेस तुम्हाला ते कळेल. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने घेऊन तुम्हाला जे आहे तर इथे सेप द्यायचा आहे. ते बघा, छोटं छोटं डॉट करत जायचे. समजला तुम्हाला आतला सेप? येणे तुमच्या इथली प्रॉब्लेम येणार नाही. फिटिंग ही चांगलीच बसणार. आता हा ब्लाऊज तुम्ही बनवून बघसाल सगळेजण. नॉर्मली फोर्टेक्स ब्लाऊज येत असेल ना सगळ्यांना बनवता. सिंपल असतो, काय त्याच्यामध्ये हे नाही. परंतु आता त्याचा रिझल्ट कधी भेटेल? तुमच्या कटिंग करून शिवल्यानं. आता फिनिशिंग किती तुमची आहे स्टिचिंग मध्ये हे मला नाही सांगता येणार. इकडे गेला तरी चालेल हे टक्स, परंतु हा टक्स नाही चालणार. हा टक्स मात्र तुम्हाला परफेक्टच आणायचा असतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला हा टक्स तुम्हाला व्यवस्थित पैकी विचार करून घ्यायचा. मग हा टक्स आपण घेतो कसा? कोण सांगू शकतं? म्हणजे मला पण कळेल तुमच्या लक्षात येते की नाही येते. छातीचा 12वा भाग. येस, करेक्ट. छातीचा 12वा भाग आधी 1 इंच चार्ट आलाय तुम्हाला. त्याची मी पीडीएफ करून आज परत तुम्हाला पाठवतो. त्याची पीडीएफ करून पाठवतो. आज मी परत तुम्हाला त्याची पीडीएफ करून पाठवतो. सगळ्यांनी झेरॉक्स मारलाय का? ज्यांनी ज्यांनी केलं त्यांनी मारा. झेरॉक्स मारून ठेवा. ठीक आहे, झेरॉक्स मारून ठेवा. कारण म्हटलं की तुमच्या समोर आला पाहिजे तो. आता मोबाईल खोलायला तर काही जमणार नाही. तुम्ही आता ज्यावेळेस मीटिंग जॉईन करता त्यावेळेस. ठीक आहे, त्यामुळे तो पेपर तुमच्या समोर असावा. मी आज परत एकदा त्याला पीडीएफ करून पाठवतो त्याची, जेणेकरून क्लॅरिटी येईल. तर तुम्ही याला इथे अशा पद्धतीने घेतलाय, इथे हे भाग घेतलाय. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने हा तुमचा पूर्ण भाग झाला. आता बघा, हा तर आपला बॅक साईड आहे. बघा, हा बॅक साईड आहे. हा बॅक साईडचा शेप आहे. आता तुम्हाला सर्वांना माहिती असतो की फ्रंटला पण शेप असतो. आतून मुंडा शेप असतो हे सगळ्यांना माहिती आहे. फ्रंटला सगळेजण देतात. तर हा टक्स किती आला पाहिजे? तर हा टक्स आला पाहिजे 1.5 इंच. किती आला पाहिजे? 1.5 इंच. 1.5 इंच कमी. आणि खूपच हेल्दी असेल, खूपच. आणि बॉडीमध्ये इथे दबलेला असेल भाग. बॉडीमध्ये इथे दबलेला असेल बघा, खूपच हेल्दी असेल आणि बॉडीमध्ये इथे असं दबलेला असतो भाग हा जास्त.
म्हणजे बॉडी इकडे जास्त बाहेर आणि इकडे आतमध्ये दबलेलं असतं, त्यावेळेस तुम्ही 1 इंचापर्यंत नेलात तरी चालतो, 1 इंचापर्यंत. पण हे कधी कळेल तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही त्या कस्टमरला बघसाल त्यावेळेस तुम्हाला ते कळेल. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने घेऊन तुम्हाला जे आहे तर इथे सेफ द्यायचं आहे. हे बघा, छोटा छोटा डॉट करत जायचे. समजला तुम्हाला आतला सेफ? येणे तुमच्या इथली प्रॉब्लेम येणार नाही, फिटिंग ही चांगलीच बसणार. आता हा ब्लाऊज तुम्ही बनवून बघसाल सगळेजण. नॉर्मली फोर्टेक्स ब्लाऊज येत असेल ना सगळ्यांना बनवता, सिंपल असतो, काय त्याच्यामध्ये हे नाही. परंतु आता त्याचा रिझल्ट कधी भेटेल? तुमच्या कटिंग करून शिवल्यानंतर. आता फिनिशिंग किती तुमची आहे स्टिचिंग मध्ये हे मला नाही सांगता येणार, ठीक आहे, पण तुमच्या कटिंग मध्ये तर नक्कीच बदल होईल हे मी तुम्हाला सांगू शकतो पहिल्यापेक्षा. आता बघा, याच्यात हे बेसिक, याला म्हणतो आपण बेसिक माप. काय म्हणतो? बेसिक माप. परंतु आता याच्यामध्ये मी तुम्हाला 3 कॅटेगरी शिकवली बघा. 3 कॅटेगरी म्हणजे काय? एक लग्नाच्या अगोदरचं मेजरमेंट, एक डिलिव्हरीच्या नंतरचं मेजरमेंट, आणि एक तुमचं वय जसं जसं वाढत चालतं ते एक मेजरमेंट. वय म्हणजे किती? समजा 50 वर्षाचे झालात, 55 वर्षाचे झालात, तर अशा वेळेस काय होते? आपली स्किन ही लूज पडते, टाईट नसते, आणि त्यावेळेस पूर्णपणे बॉडी आपली खाली येते. मग बॉडी खाली आल्यामुळे हा शोल्डर काय होतो? हा शोल्डर पुढे ओढला जातो. लक्षात आलं ना तुमच्या? लक्षात आलं? शोल्डर काय होतो आपला? समोर. आता हा प्रॉब्लेम किती जणांचा आहे मला सांगू शकता का? की आपला शोल्डर समजा इथे बसतो, तर इथे न बसता इथे येते. किती जणांचा हा प्रॉब्लेम आहे? माझं होतं सर. म्हणजे जवळपास सगळेच असे विद्यार्थी आहेत की त्यांचं शोल्डर इथे न बसता खाली येतं. मोठ्या मापाचे सर. मोठ्या मापाचं किंवा हेल्दी मेजरमेंट असेल तर इथे प्रॉब्लेम काय येतो आपला, की आपल्याला त्यांची बॉडी स्ट्रक्चरच समजत नाही. काय होतं? आपल्याला त्यांचं बॉडी स्ट्रक्चर समजत नाही आणि त्यामुळे आपण त्या चुका करतो. आलं का लक्षात? मग आता त्या चुका दुरुस्त कशा होणार? मला तरी नाही वाटत की तुम्हाला आतापर्यंत ह्या गोष्टी अशा शिकवल्या कोण. मला तरी नाही वाटत की तुम्हाला अशा गोष्टी, तुम्ही फार 5 वर्षापासून 10 वर्षापासून काम करत असाल, परंतु तुम्हाला ह्या गोष्टी, बारकाईच्या गोष्टी तुम्हाला कोणी सांगितल्या असतील, मला तरी नाही वाटत. परंतु मी तुम्हाला ऑनलाईन मध्ये अशा पद्धतीने शिकवणार की तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे, आणि तो प्रॉब्लेम आता आपण सॉल्व्ह करूया. कसा होईल बघा. आता इथे ही डॉट उंची आपण 10 इंच घेतली, बरोबर आहे. वय हेच आहे, म्हणजे पूर्ण चेस्टचं माप हेच आहे, पण वय त्यांचं समजा किती झालं? उदाहरणार्थ आपलं 60 वर्षाचं वय झालं, किंवा डिलिव्हरी झाली. तर डिलिव्हरी झाल्यानंतर बॉडीचा टक्स आपला इथे राहील का? अर्थातच नाही राहणार. किंवा वय जसं जसं आपलं वाढत जाईल तर आपली बॉडी फिटिंग तशीच राहील का? नाही. आपल्या बॉडीचा टक्स इथून इथे येईल. आणि मग तुमच्या बॉडीचा टक्स इथं आला, तुम्हाला फॉर्म्युला काय शिकवला गेलेला आहे की इथून वरती 2.5 इंच ठेवा आणि टक्स बनवून घ्या. हाच फॉर्म्युला सगळ्यांनी शिकवला. काय फॉर्म्युला आहे तुमचा? की इथून 2.5 इंच घ्या आणि टक्स मारा. तर तो फॉर्म्युला काम करत नाही. तो फक्त बेसिक मेजरमेंटला तो फॉर्म्युला काम करेल, बाकी याला काम करत नाही. मग आता तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं असतं? आता हे तुमची डॉट उंची आहे आणि तुम्ही अशाला असा ब्लाऊज बनवून दिला. मग इथे टक्स कसा बनतो? एवढूसा. तुम्ही बघितले असेल ना असे मापाचे ब्लाऊज येतात तुम्हाला, एवढी टक्सवाले बघितले असतील ना. तर ते प्रॉब्लेम तुमचे क्रिएट होणारच होणार. मग आता तो प्रॉब्लेम क्रिएट नाही होण्यासाठी तुम्ही काय करणार? तर बघा, आपल्याला नियम क्रमांक किती दिलाय? ते नियम क्रमांक मध्ये आपल्याला एक टीप दिलेली. काय दिलेली? टीप दिलेली. कुठे? इथे एक बघा टीप दिलेली ह्या पेजवरती. नियम क्रमांक 8व्याच्या नंतर, नियम क्रमांक 8व्याच्या नंतर तुम्हाला एक टीप दिलेली इथं. आता हे तुम्हाला दिसतं नाही दिसतं माहित नाही मला, पण इथे एक टीप दिलेली. ह्या टीप मध्ये काय सांगितलं तुम्हाला? तर बघा, डॉट लांबी ही 3.5 इंचापेक्षा जास्त ठेवू नये. डॉट लांबी म्हणजे काय? तर ह्या टक्स पासून इथपर्यंतचा अंतर. काय?
ह्या टक्स पासून इथपर्यंतचं अंतर 3.5 पेक्षा जास्त ठेवू नये. बरं 3.5 पेक्षा जास्त ठेवलं तर काय, बॉडीचं टक्स इथं बसायचं तर इथं बसेल. मग एवढी भाग तर आपला प्लेन आहे. मग एवढ्या भागात काय होतो, ब्लाऊज फुगल्यासारखा दिसतो. काय होतो, ब्लाऊज फुगल्यासारखा दिसतो. तर त्याच्यामध्ये काय दिलं त्यांनी की 3.5 इंचपेक्षा जास्त ठेवू नये व कमीत कमी हा टक्स 2.25 ते 2.5 इंच राहणे गरजेचं आहे. किती, 2.25 ते 2.5 इंच. म्हणजे 2.25 ते 2.5 म्हणजे किती, तर ह्या टक्स पासून इथपर्यंत तरी तुमचा टक्स राहायला पाहिजे. कुठपर्यंत, इथपर्यंत तरी, बॉडीच्या लेवलला. फार इथं तरी नाही, परंतु इथे तरी राहायला पाहिजे. मग जर तुमचा जर टक्स इथे आला तर हे शोल्डर काय करणार, सॉरी, तुमचा टक्स बॉडी समजा इथं आली, बॉडी इथे आहे आणि टक्स जर इथं आला तर ही शोल्डर काय करणार, याला ओढून घेणार इथून. कारण बॉडी खाली झुकलेली आहे ना आपली, बॉडी काय करणार, खाली ओढणार. मग शोल्डर इथं न बसता शोल्डर तुमचं इथे येणार, पुढे 1-1.5 इंच पुढे येऊन जातं. मग त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर डॉट उंची टाकायची, पण तुम्ही प्रॉपर डॉट उंची टाकली, पण आता इथे तर खूपच छोटं उर राहिलं, हे ना. इथे काय होतंय, इथे तर खूपच छोटं उर राहिलं. मग अशा वेळेस काय कराल तुम्ही, तर बघा इथून इथे 2.25 इंच तुम्हाला कमीत कमी डॉट उंची ही खाली लागते. म्हणजे आलं 2.25 वरती. कुठं आलं, 2.25. हा प्रॉब्लेम कुठल्या लेडीजला येणार मला सांगा, कोणी सांगू शकतं, कोणी सांगू शकतं हा प्रॉब्लेम कोणाला येईल? नाही, नाही. हा प्रॉब्लेम कोणाला येईल, तर ज्याची हाईट कमी आहे, ज्याची हाईट कमी आहे आणि जाड आहेत. लक्षात आलं तुमच्या, म्हणजे त्यांना तर येईलच, ज्यांची चेस्ट खाली आहे त्यांना तर येईलच, परंतु जे जाड आहात आणि उंची कमी आहे, मग जाड असल्यामुळे बॉडी लेवल खाली असते आणि खाली असल्यामुळे टक्स उंची ही लांब येते आणि मग इथला डॉट कमी पडतो आणि इथला डॉट कमी पडला की तुम्हाला तो प्रॉब्लेम येते. मग आता हा टक्स कुठे आला, इथून इथे आला. मग हा शेप कसा येईल, तर बघा हा शेप येईल असा. इथे आणून मिळून दे. लक्षात आलं, इथे काय करायचंय, असं आलात आणि इथे आणून असं मिळून दिलंय. काय म्हणला, बरंच सांग, बरोबर. बघा आता आपल्याला टक्स उंची इथे आली आपली, बरोबर आहे. इथून खाली आपण 2.25 मोजलं, इथून इथे 2.25 मोजलं. म्हणजे याचा अर्थ नाही की सगळ्यांना 2.25च लागेल, याचा अर्थ हा नाही. काही जणांना 2.5 येईल, काही जणांना 3 येईल, काही जणांना 3.25 येईल, काही जणांना 3.5 येईल. पण काही जणांना जर 4 आलं तर मग तिथे काय करायचं ते पण आपल्याला शिकावं लागेल. ज्यावेळी 4 इंचाचा, 5 इंचाचा, काही काहीचं कसं असतं, लुकडे असतात, हाईट भरपूर असते आणि लेंथ त्यांना 15-16 इंचाची लागते, बरोबर आहे ना. मग अशा वेळेस काय होतं, टक्सची लेंथ ही वाढते एवढी मोठी, म्हणजे टक्स कमी असतो आणि इथून लेंथ वाढते. मग अशा वेळेस त्याला काय करायचं हे पण आपल्याला याच्यामध्ये शिकावं लागेल. आतापर्यंत तुम्हाला हे शिकवलेलं आहे कोणी, नाही सर. आणि मला तरी वाटतंय तुम्ही हे जे 2,000 रुपये दिले ना, 2,000, तुम्ही एवढं जरी शिकला तर तुमचे 2,000 वसूल आहे. म्हणजे मी तर तुम्हाला पूर्ण शिकवणार, परंतु सगळ्या डीप मधलं काम म्हणजे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. माझी 2,000 रुपये फीस काहीच नाहीये, फक्त मला म्हणजे मला आवडतं शिकवायला, ठीक आहे, म्हणून मी हे 2,000 रुपये घेतो. त्याच्यात पण सगळेजण विचार करतात मी 2,000 भरू का नको, किंवा हे कसे शिकवतील, त्यासोबत बरोबर येईल का नाही येणार, ठीक आहे, काय गॅरंटी, आता हे ऑनलाईन मध्ये आहे, कसं शिकवता, काय शिकवता. परंतु सगळ्यांची एक स्ट्रॅटेजी असते शिकवण्याची, सगळ्यांना एक कला दिलेली असते, ठीक आहे, वेगवेगळ्या कलामध्ये सगळेजण शिकवत असतात, ठीक आहे. तर माझी एक वेगळी कला आहे शिकवण्याची, मला तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने शिकवता येतं, तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगता येतं. एखाद्याला ह्या पद्धतीने नाही समजलं तर मी दुसऱ्या पद्धतीने सांगतो, म्हणजे सर्कल. कारण का हे माहितीये, कारण की मी जसंही माझी 10वी संपली त्यापासून मी कामच करतोय, म्हणजे 2004 पासून मी शिकतोय, तर आज 2026 आहे, म्हणजे जवळपास मला 20 वर्ष होतं याला काम करून. म्हणजे मी कॉलेज केलं नाहीये, मी सरळ हे काम केलंय, कारण का आपल्याला शिक्षणामध्ये रस नव्हता, त्यामुळे आपण इकडे वळलो. परंतु ठीक आहे, काय हरकत नाही, शिक्षण करूनही आपण नोकरी केली असती दुसऱ्याची, त्यापेक्षा आपण स्वतःचा बिझनेस उभा केला, तो एक खूप महत्वाचा मुद्दा असतो.
आणि ते तुम्ही पण केलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला वारंवार सगळ्यांना जे आहे शिकवण्याचा प्रयत्न करतो. परंतु काय म्हणतात ना, फ्रीमध्ये दिलं तर त्याची व्हॅल्यू पण नसते. आता हाच जर कोर्स मी फ्रीमध्ये आता युट्यूबवर टाकलेला आहे त्याची काही व्हॅल्यू आहे का? याच्या अगोदरचा मी फ्रीमध्ये टाकलेलं आहे, सेम टू सेम. परंतु तुम्ही ज्यावेळेस माझ्यासमोर प्रेझेंट राहता त्यावेळेस तुम्ही इंटरेस्टेड असता शिकायला, आणि ज्यावेळेस तुम्ही एखादा व्हिडिओ बघता ना, नाही बघवल्या गेलं, बघवल्याच नाही जाणार, डोळे लागतील आपोआप. म्हणजेच महत्वाचं हे असेल तर हाच कोर्स तुम्हाला फ्रीमध्ये पण भेटतो, पण फ्रीची काही व्हॅल्यू नसते. त्यामुळे जे आहे काही ना काहीतरी चार्जेस घेतले पाहिजे, म्हणून मी हे चार्जेस घेतो. नाहीतर तुम्ही हा जर कोर्स करायला गेलात तर याची फीस खूप असते. 7-7, 8-8, 10-10 हजार रुपयाच्या वरतीच याची फीज असते. तुम्ही जर मोठ्या सिटीमध्ये राहत असाल तर 20-20, 25-25 हजार रुपये पण लागतात. ठीक आहे, तर चालेल. आता हे समजलं तुम्हाला. पहिलं तुम्हाला प्रॉब्लेम समजला. बेसिक ब्लाउज म्हणजे काय? कोणाला पण बसणारा ब्लाउज म्हणजे हा सेट. ठीक आहे. ज्यांचे शोल्डर पुढे येतात ठीक आहे, त्यांच्यासाठी हा, त्यांची डॉट उंची खाली आली, सेप तयार झाला, आणि अशा पद्धतीने हा सेप तुम्हाला इथून कापायचा असतो. योगपट्टी इथे अशीच आहे. मला सांगा आता किती जणांना माहिती आहे की बॅग आणि फ्रंट हा सारखा येतो? तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही शेअर करा, म्हणजे विचारा, पुढे जायचं अगोदर विचार. कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? विचारा, तुमची शंका विचारा. सर आता हे जे केलं आहे याच्यासाठी योगपट्टी वेगळी काढावी लागेल ना? हा, योगपट्टी तर आपण नेहमी वेगळीच काढतो, आणि ती कशी काढायची ते पण मी आता दाखवतो याच्यानंतर. पहिले तुमचे प्रश्न आणि या आहेत. आता जे तुम्ही खाली शेप दिला तसं असेल किंवा नसेल जरी तरी योगपट्टी वेगळीच काढायची. हो, तुमची कशी जरी असली तरी तुम्हाला योगपट्टी नंतरच काढायची. आता ती योगपट्टी कशी काढायची ते दाखवतो. पहिलं तुमचं याच्यात काही डाऊट आहे का ते क्लिअर करा. नाही सर. सगळ्यांचे डाऊट क्लिअर आहे? ओके. कारण काय, जर तुमचे डाऊट राहिले आणि आपण जर पुढे गेलो तर त्याला काही अर्थ आहे का? काहीच अर्थ नाही. काढतो आपण काय म्हणला? हा, जो काढला तो पण मोजूनच घ्यायचा. नाही, बॅगवरनं केलाय ना, फ्रंटला मोजायची काही गरजच नाहीये. फ्रंटला काही मोजायची गरजच नाही. आता हे जेवढा खड्डा गेलाय ना, ठीक आहे, तर हा वाढणार. इथे टक्स मारला का तो बरोबर त्याच्या मापातच तयार होतो. इथे टक्स मारला. आता काही काही जण काय करतात, याला परत अर्धा इंच पुढे वाढून देतात हे टक्स मारला म्हणून. तर वाढवायची काही गरज नाही, कारण तुमच्या मुंड्यामधली फिनिशिंग आणखीन छान नसते. समजलं सगळ्यांना? बर, आता आपलं हे झालंय. आता आपल्याला योगपट्टी काढायची. बघा, आता योगपट्टी काढायची तर सगळ्यात अगोदर काय करावं लागतं आपल्याला? हे पहिले टक्स मारावं लागतात. हा टक्स किती आहे बरं? टोटल अर्धा इंच आहे, बरोबर आहे ना? हा टक्स टोटल किती? अर्धा इंच आहे. ठीक आहे. ज्यावेळेस आपण योगपट्टी लावू त्यावेळेस इथे अर्धा इंच जाईल, है ना? योगपट्टी आपण ज्यावेळेस लावू त्यावेळेस इथे अर्धा जाईल. म्हणजे हे अर्धा आणि हे अर्धा किती झालं? 1 इंच. मग तुम्ही योगपट्टी किती इंचाची घेतलेली? 1.5. बरोबर आहे. ह्या 1.5 मध्ये तुम्ही 1 मिळवला तर किती झालं? 2.5 इंच झालं तयार. मग आता तुम्हाला योगपट्टी काढायची आहे 2.5 इंचाची. मग 2.5 इंचाची योगपट्टी कशी निघेल? तर मी तुम्हाला आता योगपट्टी काढून दाखवतो. आता मी तुम्हाला याच्यावरती योगपट्टी काढून दाखवतो. म्हणजे कलरची घेतो मी वेगळी, म्हणजे तुम्हाला दिसेल ती लावताना. हे आपण अशा पद्धतीचा पेपर घेतलाय आणि या पेपरवरती आपल्याला योगपट्टी काढायची. माझ्याकडे जर 4 टक्स असला शिवायला
तर मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावरती पण दाखवेन की कपड्यावरती कसं काढायचं, म्हणजे कपड्यावरती कशी कटिंग करायची. तर माझ्याकडे कटिंगला असला तर मी दाखवतो, नाही तर रफ करून काही फायदा नाहीये. ठीक आहे. बघा आता मी काय सांगितलं तुम्हाला, 2.5 इंच तुमची ही साईज येईल. म्हणजे इथे मी 2.5 इंच घेतलाय, इथे 2.5 घेतला व इथून इथे 2.5 घेतला. बरोबर आहे. इथे काय झाली, आपली एक सरळ लाईन गेली अशी. बरोबर आहे. आपण काय केली, एक सरळ लाईन घेतली. आता तुम्ही इथे 1 इंचाचा आकार दिलेला आहे इथं असा वरती याच्यावर एक पट्टीला, तो 1 इंच इथं वाढून घ्यायचा इथून वर. आणि जिथपर्यंत हा टक्स येतो बघा, इथपर्यंत हा टक्स येतोय, ठीक आहे, तिथपर्यंत हा सेट देऊन टाकायचा. बरोबर आहे. हे किती साईजला आलं पाहिजे, तर हे एवढ्या साईजला पाहिजे. म्हणजे याच्यापेक्षा टक्स मारले की आणखीन थोडं कमी होईल, पण आपण एक्स्ट्रा मध्ये याला काढून घेतलं समजा, आणि याला इथून हा आपला योगपट्टीचा आकार दिला. आता हे अस्तर काढलंय, तुम्ही काय केलंय, अस्तर काढलंय. पण अस्तर जे आहे तर हे तुम्हाला मेन फॅब्रिक पेक्षा, समजा मेन फॅब्रिक आहे तर मेन फॅब्रिक 1.5 इंच अस्तरपेक्षा जास्त ठेवायचं. कारण का, तर अस्तर बाहेर नाही निघणार, अस्तर बाहेर नाही निघणार, म्हणून तुमचा मेन फॅब्रिक थोडासा जास्त ठेवायचा. अॅक्युरेट तर ही निघेल, पण याच्यापेक्षा आणखीन 1.5 इंच वाढून तुमचा मेन फॅब्रिक निघेल. ठीक आहे. तुम्ही जर डबल योगपट्टी लावत असाल, म्हणजे 2 अस्तरच्या लावत असाल, तर मग तुम्ही अॅक्युरेट काढली तरी चालते. जर नसेल तुम्ही लावत, तर तुम्ही मेन फॅब्रिक थोडासा जास्त ठेवून काढला तरी पण चालेल. समजली तुम्हाला योगपट्टी कशी निघते, अगदी सोपे आहे, सोपं आहे. ठीक आहे. आता हे सगळे समजा आपले टक्स तयार होतील इथं, इथं होता नाही. बघा आता हे टक्स आपण लॉक करू, पूर्ण प्रॉपर नॉलेज तुम्हाला भेटून जाईल की हे टक्स अर्धा इंचच का द्यायचा. नाही होत ना इथे. ठीक आहे. हे बघा, आपण इथे एवढा टच दिला, बघा पेपर कसा झाला, वरती झाला, पेपर कसा झाला, वरती झाला. त्याच्यानंतर आपण इकडला टक्स कापूया, म्हणजे टक्स मारणार आपण असे. हे बघा, हा टक्स इथे घेतला, ठीक आहे. हा टक्स आपण इथे घेतला, ठीक आहे. हा टक्स आपण इथे घेतला, थोडस. बघा एवढ्याच याच्यामध्ये आपल्या बॉडीला एवढा सेप आला, म्हणजे नॉर्मली सेप आला, नॉर्मल एवढ्याच याच्यामध्ये आपल्या बॉडीला थोडा सेप आला. ठीक आहे. म्हणजेच इथला हा टक्स का तुम्हाला अर्धा अर्धा इंच द्यायचा असतो, कारण की बाकीचे टक्स हे कव्हर करतात बॉडीला, म्हणून तुम्हाला अर्धा अर्धा इंच टक्स द्यायचा असतो. तुम्ही इथून जर घेतलात अशा पद्धतीने, आणि याला तुम्ही अशा पद्धतीने इथे दिला, तर बघा प्रॉपर तुमचा पूर्णपणे बॉडीचा आकार तयार झाला. झाला बॉडीचा आकार तयार पूर्ण, दिसतोय. आता जर तुम्हाला असं वाटलं की हा टक्स थोडासा कमी येतो, बाबा तुम्हाला असं वाटलं हा टक्स थोडा कमी येतो, तर तुम्ही बघा थोडंसं इथे वाढून घेतलेलं आहे, सरळ केलं होतं आपण समोरचा भाग, जे मी म्हटलं होतं मी तुम्हाला नंतर सांगतो की हे का वाढवायचं. तर ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की ह्या बॉडीचा शेप माझा थोडा कमी झाला, मला थोडासा एक्स्ट्रा पाहिजे व्हा, तर तुम्ही हा टक्स थोडा मोठा जरी मारला तर तुमचा हा बाकीचा भाग तो कव्हर करतो, आणि अशा पद्धतीने हा तुमचा पूर्ण 4 टक्स हा तयार होतो. आलं लक्षात सगळ्यांच्या. तर अशा पद्धतीने तुम्ही योगपट्टी काढली याची आज. आता योगपट्टी लागेल कशी, तर बघा इथे अशी लागेल, ठीक आहे. बॅक साईड कुठे आपली, ही बॅक साईड आहे, याच्यावर ठेवूया आपण.
हे बघा, आता एक टच मारल्यानंतर सगळे टच लॉक केले बघा. मुंडा वगैरे, इथे मुंड्याचा सेप, हा तुमचा भाग बघा. आता आता तुमच्या लक्षात येईल बघा, आपण बॉडी एवढी घातली तेव्हा पहिला कुठं होता हा टच, तुम्हाला प्रॅक्टिकल कळेल. पहिला कुठं होता हा सेप, इथे होता. हा इथे होता ना, बरोबर आहे. आता कुठे आला तो, इथे आला. मग जर तुमचा इथेच राहिला असता, किंवा हा जर समजा तुम्ही इथंच घेतला असता, तर हा आणखीन वर गेला असता, आणि आणखीन वर गेला असता तर फ्रंटनी तर बॅगला ओढलंच असतं. आणि फ्रंटनं जर बॅगला ओढलं असतं तर तुम्ही म्हणता ना पाठीमागून ब्लाऊज उचकायला म्हणताय ना, पाठीमागून काय होतं, बॉल तुमचा ब्लाऊज उचकतो. ही सगळ्यांची कंप्लेंट आहे ना, की पाठीमागून ब्लाऊज का उचकतो, तर पाठीमागून उचकायचा पण हाच प्रॉब्लेम आहे ब्लाऊज. लक्षात आलं तुमच्या. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला तुमची कटिंग येत असेल तर मला नाही वाटत तुम्ही कुठल्या कामामध्ये कमी आहात. आणि तुम्ही कुठल्या कामामध्ये कमी नाही तर तुम्ही पैसे घ्यायला पण कमी नसावे. परंतु आपण काय असतो, आपण कामामध्ये कमी असतो म्हणून आपल्याला भीती असते की आपल्याला खराब झाल्यावर आपल्याला बोलायला नको कस्टमर, म्हणून मग आपण 100 रुपयात ब्लाऊज शिवून देतो, 150 रुपयात ब्लाऊज शिवून देतो, आणि 180 घेतलं तर अस्तर आपलंच त्याच्यामध्ये, बरोबर आहे, 200 रुपयामध्ये आपलंच असतं. असंच राहतं ना. तर का, तर तुमचा कॉन्फिडन्स तुम्हाला नाहीये तेवढा जेवढा पाहिजे तेवढा. आणि तो कॉन्फिडन्स कधी येतो, ज्यावेळेस तुम्ही अॅक्युरेट मेजरमेंटनी ब्लाऊज बनवून देऊ शकता. त्यावेळेस तुम्ही 150च्या जागेवर 200 पण शिलाई केली तर कस्टमर हे देतं. आणि कस्टमर नाही देत ना तर ते 4 जागेवर जातं आणि परत तुमच्याकडे येऊन शिलाई देतं. पहिल्या टप्प्यात जर तुम्ही समजा 200ची जागेवर 250 रुपये शिलाई केली ना, कस्टमर हे तुमचं जाणार, हे मात्र नक्की आहे. परंतु तुमच्या हातची जर फिटिंग परफेक्ट असेल तर त्याला फिरून फिरून शेवटी तुमच्याकडेच यायचं आहे. कस्टमर कधीच एकाचा नसतो, लक्षात ठेवा. कस्टमर हा कधीच एक जणाचा नसतो, कस्टमर हा अनेक जणांचा असतो. परंतु तो टिकणार कसा, हा कॉन्फिडन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि तो तुम्ही अशा, आता माझा कोर्स केल्यानंतर तुम्ही जर 100 रुपये शिलाई घेत असाल ना तर तुम्हाला घ्यायची नाहीये ती शिलाई. 150 रुपये घेत असेल तर घ्यायची नाहीये. तुम्हाला शिलाई ही बिनधास्त वाढवायची. पहिला कस्टमर हा तुमचा तुटेल, काही अडचण नाही, पण तो कस्टमर फिरून येईल. हा एक ब्लाऊज त्याला तुम्ही द्या ट्रायलला, अडचण नाहीये पहिल्या शिलाईमध्ये, ठीक आहे. दुसऱ्या वेळेस आली की मात्र त्याला शिलाई वाढूनच लावायची. पहिला आता तुम्ही अनुभव घेताय ना माझा, अनुभव घेतल्यानंतर तुम्ही त्या ब्लाऊज घालाल